मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं हो, विश्वतत्त्वानां माझ्या वंदे ह्याच्यात नाही झालं. सद्गुणलब्धये. चालू नाही करता येईन या. डबा द्यायला कोणी नाही. हो, आले ना ते आता. हॅलो, आपण आपल्या क्लासला सुरू करूया. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. आम्ही मतिज्ञान आणि श्रुतज्ञान जीवाचे विशेष गुण म्हणजे विशेष आम्हाला जे काही सांगायचं आहे, जीव म्हणजे चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन, त्याच्यामध्ये ज्ञान कसं आहे त्याविषयी आम्ही माहिती पाहतो आहे. मतिज्ञान याविषयी आम्ही जाणलं. श्रुतज्ञानाविषयी आम्ही जाणलेलं आहे की श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाचं विशेष ज्ञान होणं याला श्रुतज्ञान म्हणायचं. हे ज्ञान सविकल्पात्मक आहे म्हणजे साकार आहे. भेदरूप जाणतं कारण ज्ञानाचं विशेषणच आहे साकारपणा आणि म्हणून ते विशेष रूपाने जाणतं. नंतर विकल जाणतं कारण काहीच पदार्थांना ते जाणू शकतं, सर्वांना जाणू शकत नाही म्हणून विकल जाणतं. आणि इंद्रियांचं आणि मनाचं माध्यम लागतं म्हणून हे ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आणि या श्रुतज्ञानाचे आम्ही भेद बघितलेले होते. 3 वाष्टा द्वि अनेक आणि 12. तर 2 भेद आम्हाला करायचे असेल तर सर्वप्रथम आम्ही अक्षरात्मक श्रुतज्ञान आणि अनक्षरात्मक श्रुतज्ञान असे 2 तऱ्हेचे भेद केले. अक्षरांचं ऐकून जे श्रुतज्ञान होतं, अक्षर जेव्हा आमच्या कानावर पडतात आणि आम्हाला श्रुतज्ञानाची प्राप्ती होते ते अक्षरात्मक आहे. आणि म्हणून अक्षर कशाने ऐकतो आपण? कर्णेंद्रियांनी. म्हणून कर्णेंद्रियांनी होणाऱ्या मतिज्ञानानंतर म्हणजे कर्णेंद्रियाचे शब्द ऐकल्यानंतर आम्हाला जे पहिल्यांदा मतिज्ञान झालं आणि त्याच्यातून जे श्रुतज्ञान झालं आहे ते अक्षरात्मक श्रुतज्ञान म्हटलं जातं. आणि दुसरं आहे अनक्षरात्मक श्रुतज्ञान की जे 4 इंद्रियांच्या ज्ञानानंतर होणारं जे ज्ञान आहे विशेष ज्ञान त्याला अनक्षरात्मक श्रुतज्ञान म्हटलं जातं. हे कर्णेंद्रियाशिवाय बाकीच्या 4 इंद्रियांनी जे मतिज्ञान होईल त्यानंतर हे श्रुतज्ञान होतं. जसं आम्हाला स्पर्शनेंद्रियांनी थंड वारा लागला तर आम्हाला मतिज्ञान झालं ते आणि मतिज्ञानानंतर आम्ही जाणलं की पाऊस पडलेला आहे. तर असं जे बाकीच्या इंद्रियांनी ज्ञान झालं हे आमचं ज्ञान अनक्षरात्मक श्रुतज्ञान म्हटलं जातं. नंतर याचे 2 भेद परत केले, द्रव्यश्रुत आणि भावश्रुत ज्ञान. जे ग्रंथांमध्ये शब्द निबद्ध झालेले आहे ते शब्द जे आहे हे द्रव्यश्रुत आहे. श्रुत आहे कारण शास्त्र आहे, शास्त्राचे ते शब्द आहे म्हणून त्या ज्ञानाला श्रुतज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान जे आहे हे द्रव्यश्रुत शब्द आहे, जड आहे, पौद्गलिक आहे आणि म्हणून त्याला द्रव्यश्रुत ज्ञान म्हणतात. आणि हे द्रव्यश्रुत वाचून किंवा ऐकून आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये जी भावभासनारूप आत्मप्रतीती झाली की याचा अर्थ हा आहे अशा तऱ्हेने जे ज्ञान झालं या ज्ञानाला भावश्रुत ज्ञान म्हणतात. जसं आम्ही शब्द वाचला, जसा घोडा हा शब्द वाचला आम्ही, घोडा शब्द वाचल्यानंतर आम्हाला तो जो शब्द आहे हा शब्द फक्त समजला म्हणजे आम्हाला शब्द ज्ञान झालं. हे आमचं शब्द ज्ञान म्हणजे जरी श्रुत नाहीये तरी अशा प्रमाणे ते श्रुत म्हणायचं. आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला जे भावभासना झाली की असा घोडा असतो हे जे आम्हाला ज्ञान झालं हे आमचं ज्ञान, हे श्रुत ज्ञान म्हणजे आम्हाला होणारं ज्ञान आहे. हा शब्द जर आम्ही आत्मा घेतला
तर आम्हाला आत्मा हा शब्द ऐकून आमच्या अंतरंगामध्ये जो ज्ञानवाण आहे, दर्शनवाण आहे, तो जाणणारा आहे, संवेदन ज्याला आहे तो आत्मा आहे, हा भाव भासना झाला, हे आमचं श्रुतज्ञान झालेलं आहे. म्हणून द्रव्यश्रुत आणि भावश्रुत. याच्यामध्ये द्रव्यश्रुत जे आहे, या बाह्य 12 अंगांची जी रचना केल्या गेलेली आहे, ज्या वेळेला भगवंत समवशरणामध्ये साक्षात उपदेश देतात, मनासमोर आणा, मनपटला समोर, आम्ही चतुर्थ काळात आहे आणि साक्षात महावीर स्वामींचं समवशरण विपुलाचल पर्वतावर आलेलं आहे. तिथे त्यांची दिव्य देशना सुरू आहे. त्यांचं चतुर्मुख दर्शन सर्व जीवांना होत आहे. त्यांच्या सर्वांगातून वाणी निसृत होते आहे, निघते आहे. असं होत असताना जी त्यांची प्रत्यक्षामध्ये दिव्यध्वनी खिरली, त्यामुळे ते तीर्थंकर अर्थश्रुताचे कर्ते म्हटले गेले. ते अर्थश्रुताचे कर्ते झाले. आणि त्या समवशरणामध्ये गौतम गणधर, अग्निभूती, वायुभूती आदी 11 गणधर विद्यमान होते. त्यांनी त्या दिव्यध्वनीला सुव्यवस्थितरित्या ग्रथित करून 12 विभागांमध्ये ती विभाजित केली. हे जे सगळं त्यांचं कार्य आहे, याला म्हणायचं ते द्रव्यश्रुताचे कर्ते आहे. आता द्रव्यश्रुत अशा तऱ्हेने 12 अंगांमध्ये गणधरांच्या द्वारे निबद्ध झालेले आहे आणि अर्थकर्ते हे तीर्थंकर झालेले आहे. आता जी तीर्थंकरांची जी दिव्यध्वनी गणधर प्रणीत अशी गुंफलेली आहे, ती आमच्यापर्यंत 12 अंगांमध्ये जी पोहोचते, या श्रुताला अंग प्रविष्ट म्हणायचं. नाव दिलंय त्याला अंग प्रविष्ट. म्हणजे डायरेक्ट ती अंगामध्ये निबद्ध होऊन सर्वसामान्य भव्य जीवांपर्यंत पोचली, अशा त्या ज्ञानाला अंग प्रविष्ट असं म्हटलं जातं. असे अंग प्रविष्ट हे 12 अंग, आम्ही ज्याची श्रुतामध्ये पूजा करतो ते 12 अंग. नंतर जे अंगबाह्य आहे, त्यानंतर केवलींचा विरह झाला. महावीर स्वामी नंतर 3 अनुबद्ध केवली झाले. महावीर स्वामींचं निर्वाण झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधरांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. गौतम स्वामी 12 वर्षपर्यंत दिव्यध्वनीच्या माध्यमातून उपदेश देत राहिले. ज्या दिवशी गौतम गणधरांना निर्वाण प्राप्त झालं, त्या दिवशी त्याच परंपरेमध्ये सुधर्मा स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. त्यांचाही उपदेश जवळपास 12 वर्षपर्यंत चालला आणि त्या दिवशी ज्यांचं निर्वाण झालं सुधर्म स्वामींचं, त्याच दिवशी जंबू स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि जंबू स्वामींचा उपदेश देखील 36 वर्षपर्यंत त्या ठिकाणी चालला. अशा तऱ्हेने ही दिव्यध्वनीची परंपरा अनवरत रूपाने जंबू स्वामींपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तोपर्यंत जे काही म्हणजे श्रुताची रचना झाली, ती अंग प्रविष्टामध्ये गर्भित करायची. त्यानंतर अनेक आचार्य होऊन गेले. जसे धरसेन आचार्य झाले, त्यांनी षटखंडागमची रचना, म्हणजे भूतबली आणि पुष्पदंत आचार्यांनी षटखंडागमची रचना केली. खाली दक्षिणेमध्ये त्याच वेळेला गुणभद्राचार्य झाले, त्यांनी कषाय पाहुड ग्रंथाची रचना केली. त्यानंतर माघनंदी आचार्य झाले, उमास्वामी आचार्य झाले, पूज्यपाद आचार्य झाले. अनेक आचार्य यांची ग्रंथ संपदा, कुंदकुंद आचार्य झाले, जयसेन आचार्य झाले, अमृतचंद्र आचार्य झाले. अनेक आचार्यांनी ही ग्रंथ रचना आमच्यापर्यंत पोहोचवली. यांनी जे आगमावर भाष्य लिहून त्या ठिकाणी ग्रंथ लेखनाचं कार्य केलेलं आहे, त्या सगळ्यांना अंग बाह्य म्हणायचं आहे. ते शास्त्रच, तेही वाचनीय आहे, तेही आराधना करण्यायोग्यच आहे,
पण फक्त फरक इथे पडला की अंग प्रविष्टामध्ये तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीतून 12 अंगाची जी रचना झाली तिला अंग प्रविष्ट म्हटल्या गेलं आणि बाकी आचार्यांनी जी रचना केली तिला अंग बाह्य असं म्हटल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेची ही 12 अंगांची नावं आणि 14 पूर्वांची नावं आम्हाला 3ऱ्या 4थ्या भागामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. जर आम्ही पाहिलं 12 अंगांची नावं तर आचारांग, सूत्रकृतांग, स्थानांग, समवायांग, व्याख्या प्रज्ञप्ती अंग, ज्ञातृ धर्मकथांग, उपासक अध्ययनांग, अंतकृत दशांग, अनुत्तरोपपादित दशांग, प्रश्न व्याकरण अंगाय, विपाक सूत्रांग आणि दृष्टिवादांग अशा तऱ्हेची 12 अंगांची आम्हाला नावं मिळतात. या 12 अंगांमध्ये जे 5वं अंग आहे दृष्टिवाद अंग, या दृष्टिवाद अंगाचे परत 5 भेद आहे. श्रुत, परिकर्म, परिकर्माचे परत 5 भेद, चंद्र प्रज्ञप्ती, सूर्य प्रज्ञप्ती, जम्बूद्वीप प्रज्ञप्ती, द्वीपसागर प्रज्ञप्ती आणि व्याख्या प्रज्ञप्ती हे परिक्रमाचे 5 भेद. पहिला भेद सांगितला होता सूत्र, त्याचे भेद नाही. दुसरा भेद सांगितला परिकर्म, परिकर्माचे 5 भेद. तिसरा भेद आहे 12व्या अंगाचा प्रथमानुयोग. चौथा भेद आहे चूलिका. या चौथ्या भेदाचे परत 5 भेद करायचे. जलगता, स्थलगता, मायागता, आकाशगता आणि रूपगता. आणि 5वं जे त्याचं 12व्या अंगातलं भेद आहे तो आहे पूर्व. आणि पूर्वाचे परत 14 भेद आहेत. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की 11 अंग आणि 14 पूर्व. तर आम्ही 11 अंग तर गृहीत धरले आणि 12व्या अंगाचे हे काही भेद आम्ही सोडून 14 पूर्व अशा प्रकारे द्वादशांग जिनवाणीचं स्वरूप त्या ठिकाणी कथन करतो. ही सगळी तीर्थंकर प्रणीत गणधर रचित अशी दिव्यध्वनी आहे ती अंग प्रविष्टामध्ये गर्भित करायची आणि जे आचार्यांनी शास्त्र लिहिले ते अंग बाह्यमध्ये टाकायचे आहे. एवढं सध्या आता आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत. नंतर आम्ही 3रं स्वरूप पाहणार होतो अवधी ज्ञानाचं. 2 हे स्वरूप आम्ही पाहून चुकलेलं आहे, मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. याच्यावर परत आणखी आपण बोलणारच आहोत, पण सध्या एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. 3रा भेद आहे ज्ञानाचा अवधी ज्ञान. आता जसं आम्ही मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम म्हटलं, श्रुतज्ञानासाठी श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम लावला, त्याप्रमाणे अवधी ज्ञानासाठी सुद्धा अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, आणि हा पहिलं जे आहे याला म्हणायचं अंतरंग निमित्त कारण. काय सांगितलं अंतरंग निमित्त कारण? तर अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेत इंद्रियांची अपेक्षा न करता, म्हणजे इंद्रियांनी हे ज्ञान होत नाही, इंद्रियांची अपेक्षा न करता आत्मिक सामर्थ्याने मूर्त पदार्थाला विकल रूपाने म्हणजे अंशतः प्रत्यक्ष जाणते त्या ज्ञानाला अवधी ज्ञान म्हणतात. परत पहा अवधी ज्ञानाची व्याख्या. पहिलं अंतरंग निमित्त कारणाच्या अपेक्षेने सांगितलं की अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, हे त्याचं अंतरंग निमित्त कारण झालं. नंतर हे ज्ञान कशाला जाणतं? तर रूपी पदार्थाला जाणतं. रूपी पदार्थाला याचा अर्थ फक्त पुद्गलाला, ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे त्याला रूपी पदार्थ म्हणतात. बऱ्याच वेळेला मनामध्ये रूपी पदार्थ म्हणजे जो डोळ्यांनी दिसतो त्याला आम्ही रूपी म्हणतो, आणि जो डोळ्यांनी दिसत नाही सूक्ष्म असतो त्याला आम्ही अरूपी म्हणतो. वास्तविकतः तो अरूपी पदार्थ नाही. ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे ते सगळे पदार्थ रूपी पदार्थ आहे.
पुद्गलाचा सूक्ष्म परमाणू डोळ्यांनी दिसत नाही, पण त्यामध्ये सुद्धा स्पर्श रस गंध वर्ण असल्यामुळे तो सूक्ष्म पुद्गल परमाणू सुद्धा रूपीच आहे. म्हणजे रूपी द्रव्य जगामध्ये फक्त पुद्गल द्रव्य आहे. मग त्या पुद्गलाच्या परमाणू अवस्था असो की स्कंध म्हणजे अनेक परमाणू मिळून बनलेली अवस्था असो, हे सगळेच्या सगळे रूपी द्रव्य म्हटल्या जातात. अवधी ज्ञान जे जाणतं ते केवळ रूपी पदार्थांना जाणतं, म्हणजे पुद्गलाला जाणतं. नंतर अवधी ज्ञान जाणत असताना त्याला द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव याची मर्यादा आहे. म्हणजे ते मर्यादेत जाणतात. अमर्याद, असीम, अनंत ते जाणत नाही. द्रव्याची मर्यादा सांगितली अवधी ज्ञानासाठी की अवधी ज्ञान फक्त रूपी द्रव्यांना जाणेल. क्षेत्राची मर्यादा, अवधी ज्ञानाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. कधी कधी 2 कोस 4 कोस असं ते जाणू शकतात. म्हणजे जेवढ्या क्षेत्रापर्यंत, म्हणजे जसा त्यांचा क्षयोक्षम असेल तेवढ्या क्षेत्रापर्यंत ते जाणू शकतात. ही झाली क्षेत्राची मर्यादा. नंतर कालाची मर्यादा, अवधी ज्ञानचे जाणेल ते काही, समजा 100 वर्ष आधीपर्यंतच जाणेल, कोणी कोणी 50 वर्ष आधीपर्यंतच जाणेल किंवा 50 वर्ष नंतरच जाणू शकेल. तर अशी ही जी कालाची मर्यादा अवधी ज्ञानाला आहे. म्हणजे अमर्याद कालाला देखील ते जाणू शकत नाही. आणि भावाची मर्यादा आहे, म्हणजे ते मूर्तिकाचेच भाव जाणू शकतात. म्हणजे मूर्तिकाचा स्पर्श रस गंध वर्णाला ते जाणू शकतात. अमूर्तिक आत्म्याला, की आत्म्याला कोणी विचारलं, महाराजांना प्रश्न विचारला अवधिज्ञानी मुनींना की मला सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे की नाही, असा जर कोणी त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर महाराज देऊ शकतात. पण त्याच्या सत्तेमध्ये किती कर्म आहे हे पाहून ते उत्तर देऊ शकतात. सम्यक्त्व या आत्म्याच्या गुणाला ते डायरेक्ट जाणू शकत नाही. ते जाणतील, उत्तरही देतील, पण उत्तर देत असताना ते त्या जीवाजवळ मिथ्यात्व कर्म आहे की नाही हे बघून तसं त्याचं उत्तर देतील. म्हणजे भाव कशाचा जाणतील अवधिज्ञानी मुनी, तर रूपी पदार्थाचा जो स्पर्श गंध वर्णपणा आहे त्याची जी कालावधी आहे त्याला ते जाणू शकतात. म्हणून असं अवधी ज्ञान द्रव्य, क्षेत्र, काल आणि भावाच्या मर्यादेत जाणतं. नंतर या अवधी ज्ञानाला इंद्रियांची अपेक्षा नाही. कोणत्या इंद्रियांनी अवधी ज्ञान होतं, तर अवधी ज्ञान इंद्रियांनी होतच नाही. अवधी ज्ञान जे होतं ते आत्मिक सामर्थ्याने होतं, म्हणून इंद्रियांनी हे जाणत नाही. म्हणून या ज्ञानाला प्रत्यक्ष आत्म्याने डायरेक्ट ज्ञान झालं, म्हणून याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. नंतर विकल जाणतं. विकल म्हणजे संपूर्णतः जाणायला ते असमर्थ आहे. काही मर्यादेपर्यंत जाणतं, अंशतः जाणतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे विकल रूपाने जाणणं. आणि आत्मिक शक्तीने जाणतं म्हणून प्रत्यक्ष जाणणं आहे. अशा तऱ्हेची ही अवधी ज्ञानाची मला वाटते व्याख्या आता पूर्ण आमच्या डोळ्यासमोर आलेली असावी. शब्दशः पहा, अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यांच्या मर्यादेत इंद्रियांची अपेक्षा न करता आत्मिक सामर्थ्याने मूर्त पदार्थांना किंवा रूपी पदार्थांना विकल रूपाने म्हणजेच अंशतः प्रत्यक्ष जाणते, त्याला अवधी ज्ञान म्हणतात. अवधी ज्ञानाचे 2 भेद आहे, भव प्रत्यय अवधी ज्ञान आणि गुणप्रत्यय अवधी ज्ञान. आम्हाला कल्पना आहे की जर एखादा जीव नरक आयुमध्ये असेल किंवा देव पर्यायीत असेल तर तो भव त्याला मिळाल्यानंतर त्याला निसर्गतः म्हणजे खूप प्रयत्न न करता
तो भव प्राप्त झाला म्हणून त्याला अवधी ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. या अवधी ज्ञानाला भव प्रत्यय अवधी ज्ञान म्हणायचं. जसे आत्ता श्रेणिक राजाचा जीव या ठिकाणाहून मनुष्य गतीमध्ये होता. मनुष्य गतीमधून ते नरक आयुमध्ये गेलेले आहे, नरकामध्ये गेलेले आहे. नरकामध्ये गेल्याबरोबर त्यांना त्या ठिकाणी अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. हे त्यांचं जे अवधी ज्ञान आहे हे भवप्रत्यय अवधी ज्ञान म्हटल्या जातं. किंवा एखादा जीव समजा जसे आदिनाथ भगवान होते आणि आदिनाथ भगवंतांच्या आधीची त्यांची पर्याय ही ते सर्वार्थ सिद्धीमध्ये देव होते. तर सर्वार्थ सिद्धीमध्ये जेव्हा ते देव पर्यायित होते त्यावेळेला त्यांना त्यांचा जन्म झाला तेव्हापासून अवधी ज्ञान तो भव मिळाला म्हणून झालं. म्हणून अशा ज्ञानाला भव प्रत्यय अवधी ज्ञान म्हणतात. म्हणून तो भव प्राप्त झाला असताना आपोआप म्हणजे याचा अर्थ आम्हाला विशेष तप करावं लागलं नाही या ठिकाणी. आपोआप नाही तर त्यांना तर क्षयोक्षम असतो, पण तपश्चर्या संयमाची पालना हे न करता त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून त्या अवधी ज्ञानाला भव प्रत्यय अवधी ज्ञान असं म्हटलं जातं. आणखी एक विशेषता की जेव्हा तीर्थंकर असतात, तीर्थंकर ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेलाही ते अवधी ज्ञान सहित त्यांचा जन्म होतो. म्हणजे जेव्हा ते एक आधीची पर्याय सोडतील, नंतर विग्रह गतीत येतील, मनुष्य पर्याय धारण करेल, मातेच्या गर्भात असेल, त्याही वेळेला त्यांना अवधी ज्ञान असतं. हे त्यांचं अवधी ज्ञान देखील भव प्रत्यय म्हटल्या जातं. म्हणजे भव प्रत्यय अवधी ज्ञानाचे स्वामी आम्हाला 3 मिळाले. एक म्हणजे नारकी जीव, नरकात असलेले सगळेच्या सगळे जीव, देव आयुमध्ये असलेले सगळेच्या सगळे जीव, आणि जे तीर्थंकर बनून अंतिम पर्याय आता धारण करणार आहे अशा त्या तीर्थंकराचा जीव, ज्यांना जन्मतः अवधी ज्ञानाची प्राप्ती असते, त्यांना भव प्रत्यय अवधी ज्ञान म्हणायचं. आता इथे या अवधी ज्ञानामध्ये भवाची प्रधानता आहे म्हणून त्याला भव प्रत्यय अवधी ज्ञान म्हणतं. आणि दुसरं आहे गुणप्रत्यय अवधी ज्ञान. विशेष असं तपश्चरण केलं किंवा ज्ञानाचा विशिष्ट क्षयोक्षम असेल किंवा आणखी काही उत्कृष्ट त्यांनी जीवनामध्ये कार्य म्हणजे केलेलं असेल, तपश्चर्या वगैरे, तर त्यांना या गुणप्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून हे ज्ञान मनुष्य आणि कदाचित चौधी पंचेंद्रिय तिर्यंच्या जीवांना पण होऊ शकतं. तर अशा तऱ्हेचं हे दुसरं ज्ञान जे आहे हे गुणप्रत्यय अवधी ज्ञान म्हटल्या गेलेलं आहे. आता या दोन्ही ज्ञानामध्ये विशेष साम्य म्हणजे या ठिकाणी दोन्ही अवधी ज्ञानाला जरी भव प्रत्यय अवधी असेल तरी देखील त्यांना अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असतोच असतो. गुणप्रत्ययवाल्याला देखील अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम नियमानी असणार आहे. अवधी ज्ञानाचे हे आपण पाहिलेत. एक भव प्रत्यय अवधी ज्ञान बघितलं, दुसरं गुणप्रत्यय अवधी ज्ञान बघितलं. आता अवधी ज्ञानाचे दुसऱ्या पद्धतीने परत 3 भेद केलेले आहेत. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. आम्ही जेव्हा ऋषीमंडल स्तोत्र म्हणतो त्यावेळेला देशावधीभ्यो नमः, परमावधीभ्यो नमः, सर्वावधीभ्यो नमः असं म्हणतो. याचा अर्थ ही अवधी ज्ञानाची प्राप्ती ज्या विशिष्ट अशा तपश्चरणादिकांच्या द्वारे मुनींना झालेली आहे त्या मुनींना आम्ही हा नमस्कार करतो. देशावधी मुनींना, परमावधी मुनींना आणि सर्वावधी मुनींना.
तर हे तीन देशावधी म्हणजे कमी असणारं अवधी ज्ञान, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असलेलं अवधी ज्ञान त्याला परमावधी म्हणायचं. आणि सर्वावधीमध्ये अवधी ज्ञानाची जी उत्कृष्ट मर्यादा आहे ती ज्यांनी साधलेली आहे त्यांना सर्वावधी अवधी ज्ञान असं म्हणतात. तीनही ठिकाणी अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम हे अंतरंग निमित्त कारण तिथे समान असणार आहे. आता जे आमचं भवप्रत्यय अवधी ज्ञान आम्ही देव, नारकी आणि तीर्थंकरांना बघितलं, या तीन पैकी ते कशात बसेल? तर या तीन पैकी ते देशावधीच असतं, ती देशावधीच असते. पण जेव्हा तीर्थंकर दीक्षा घेऊन तपश्चरण करतात त्यावेळेला दीक्षा घेतल्याबरोबर त्यांना अवधी ज्ञान पण पूर्ण होऊ शकतं आणि मनःपर्यय ज्ञानाची देखील तीर्थंकरांना दीक्षा घेतली की प्राप्ती होते. तर अशा तऱ्हेने हे देशावधी ज्ञान आपण बघितलं. आता या अवधी ज्ञानाचे थोडे आणखी आपण विशेष विस्ताराने 6 भेद करू शकतो. 6 भेद कोणते करायचे अवधी ज्ञानाचे? तर पहिला करायचा अनुगामी. अनुगामी की जे मुनी त्यांना जर अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली असेल आणि जर ते एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर गेले तर तिथेही त्यांचं अवधी त्यांच्या सोबत गेलं, अनुगमन म्हणजे अनुगमन केलं, त्यांच्या सोबत गेलं, म्हणून त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी अवधी ज्ञान. पहिला म्हणजे अनुगामीचेच 3 भेद आहे. त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्रानुगामी की समजा आता इथे बसलेले आहे, एखाद्या झाडाखाली बसलेले आहे, त्या झाडाखाली तर त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होती, परंतु तिथून उठून ते समोर गेले, समोर गेल्यानंतरही त्यांना अवधी ज्ञान कायम राहिलं, कोस 2 कोस चालून गेले, तिथेही त्यांचं अवधी ज्ञान जर कायम राहिलं तर त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी अवधी ज्ञान. दुसरं भवानुगामी. समजा या ठिकाणी मनुष्य पर्याय आहे, अवधी ज्ञानाची प्राप्ती त्यांना झालेली आहे आणि असे जीव जर देव पर्यायीत गेले तर त्यांचं ते अवधी ज्ञान त्यांच्या सोबत गेलं, हे झालं भवानुगामी. आणि उभय अनुगामी, क्षेत्रातही गेलं आणि भवातही गेलं तर त्याला म्हणायचं उभयानुगामी अवधी ज्ञान. म्हणजे अनुगामी अवधी ज्ञानाचे 3 भेद लावायचे. दुसऱ्या अवधी ज्ञानाचा भेद आहे अनुगामी, जे जिथे आहे तिथेच राहतं, पुढे कुठेही जात नाही. त्या ठिकाणी जर ते आले तर त्यांना अवधी ज्ञान राहील, क्षेत्र बदललं, भव बदलला तर त्यांचं अवधी ज्ञान संपून जाईल, ते अनुगामी म्हणायचं. नंतर वर्धमान म्हणजे उत्तम परिणामांमुळे शुक्ल पक्षामध्ये चंद्र ज्याप्रमाणे वाढत जातो त्याप्रमाणे त्यांचं ते ज्ञान वाढत जाणं, हे झालं वर्धमान. परिणामांमध्ये उत्तरोत्तर उज्ज्वलता येत गेली, त्यामुळे त्यांचं अवधी ज्ञान देखील उज्ज्वल वाढत गेलं शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे. तर त्या ज्ञानाला म्हणायचं वर्धमान अवधी ज्ञान. नंतर ही अमान की अवधी ज्ञानाची प्राप्ती होताना तर उत्कृष्ट भावांनी झालं, पण नंतर मनामध्ये संक्लेश परिणाम वाढले तर कृष्ण पक्षाप्रमाणे जे अवधी ज्ञान घटत घटत जातं त्या ज्ञानाला म्हणायचं हीयमान. नंतर अवस्थित, सूर्य जसा अवस्थित असतो त्याप्रमाणे त्यांचं ज्ञानही अवस्थित राहणं, कमी अधिक न होणं, याला म्हणायचं अवस्थित. आणि अनवस्थित, चंद्राप्रमाणे कधी जास्त तर कधी कमी अशा प्रकारचं अवधी ज्ञान असणं, याला म्हणायचं अनवस्थित. अशा तऱ्हेने अवधी ज्ञानाचे हे 6 भेद आम्हाला पाहायला मिळतात. अशा रीतीने हे अवधी ज्ञानाचा बराचसा विषय आज आपण क्लिअर केलेला आहे. आणि जो प्रश्न आला होता श्रुतज्ञानाचा अंगप्रविष्ट आणि अंगबाह्यावरचा, याला आम्ही आज उत्तर बघितलेलं आहे. आणि जर याच्यावर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी म्यूट काढते आहे, तुम्ही स्वतःला म्यूट काढून प्रश्न विचारू शकता.
मिथ्यात्व अवस्थेत अवधिज्ञान श्रुतज्ञानातून होते. हो, मिथ्यात्व पण अवस्थेत अवधिज्ञान अवधी ज्ञान हा श्रुतज्ञान श्रुतज्ञानातून होते. परोक्ष आहे आणि अवधिज्ञान आत्मिक शक्तीने होते. मग हे कसं हो, काय? ते आत्मिक शक्तीने म्हणजे त्याला आता इंद्रियांची गरज भासत नाही म्हणून ते आत्मिक शक्तीने होते. पण त्याची पहिली पर्याय पाहिली आपण तर श्रुतज्ञानाची पर्याय आहे. अवधिज्ञान जे होईल ते तर त्यांचं जाणणं आत्मिक शक्तीने आहे म्हणून त्यांना इंद्रियाची गरज नाही आहे. जरी परोक्ष आहे तरीही ते अशाच पद्धतीने लावायचं. आणि जर सुअवधी असेल तर अवधी दर्शनपूर्वक मग अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. ठीक आहे. मग म्हणजे अवधी दर्शनामध्ये कुअवधीमध्येच कुदर्शन आहे का? मग आधी अवधी कुदर्शन नाही आहे. कुअवधी ज्ञानापूर्वी दर्शन नाही, ते मती श्रुत ज्ञानातून होणार आहे. आणि सुअवधी ज्ञानापूर्वी अवधी दर्शन असणार आहे. म्हणजे आपल्याला अवधी ज्ञान आहे. प्रश्न क्लिअर करा. अवधी ज्ञानापूर्वी दर्शन नाही होणार असं म्हणत आहे. कुअवधी ज्ञानापूर्वी नाही होणार. आणि कुअवधी आणि सुअवधी ठरलं कशावरून? हे कशावरून निर्धारित झालं की हे कु आहे आणि हे सु आहे? हे कशावरून ठरलं? ज्याला सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे त्याचं अवधी ज्ञान सुअवधी ज्ञान आहे. आणि जो मिथ्या दृष्टी जीव आहे त्याचं अवधी ज्ञान कुअवधी ज्ञान असणार आहे. मग आता हे जे कुअवधी ज्ञान असणार आहे त्याला दर्शनाची गरज नाही, ते मती श्रुत ज्ञानातून होणार आहे. आणि जे सुअवधी ज्ञान आहे त्याला मात्र अवधी दर्शन पूर्वक अवधी ज्ञानाची प्राप्ती आहे. क्लिअर? हो. सुअवधी ज्ञान नियमपूर्वक अवधी दर्शनातूनच होते की तेही मतिश्रुत ज्ञानातून होऊ शकते? नाही, अवधी दर्शन पूर्वक. कारण आमचा नियम आहे की दंसन पूर्वम नाणम. आणि जरी इथे परोक्ष असलं तरी मती श्रुत ज्ञानाच्या आधी चक्षु किंवा अचक्षु दर्शन आहे. ज्ञानाच्या सिलसिला अंतर्मुहूर्तापर्यंत कायम राहू शकतो. म्हणून पहिल्यांदा ह्या दोन दर्शनाच्या आधी चक्षुदर्शन किंवा अचक्षुदर्शन पूर्वक मती ज्ञान होईल, मग श्रुतज्ञान होईल आणि त्याच्यातून कुअवधी ज्ञान होईल. म्हणजे त्याच्याही बेस्टला आम्ही पाहिलं तर दर्शन आहेच. कारण नियम काय आहे? दंसन पूर्वम नाणम, दर्शन पूर्वकच ज्ञान होतं. ठीक आहे. मला वाटतं आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.